अपने बच्चों को शानदार भविष्य के लिए तैयार कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ। किसी भी इंस्टीट्यूट को ज्वाइन करने से पहले एक बार जरूर मिलिए। एलिवेट इंस्टीट्यूट जेई, नीट और बोर्ड्स की संपूर्ण तैयारी के लिए विश्वसनीय नाम एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर। विदर्भवादी ओबीसी नेता, जनता महाविद्यालय और जनता करियर लॉन्चर के सर्वे सर्वा और राष्ट्रवादी कांग्रेस में चंद्रपुर का चमकता सितारा प्राचार्य डॉक्टर अशोक श्री हरि जगतोड़े को उनके जन्मदिन पर हार्दिक शुभकामनाएं और बधाई। आप देख रहे हैं पार्थशर समाचार। सत्य परमो धर्म। स्वावलंबी नगर प्रज्ञा चौक चंद्रपुर में रहने वाली महिला के ऊपर उसका भाई काफी दिनों से अत्याचार कर रहा है। वो महिला जिस घर में रहती है वो उनको पिताजी का है और उनके रहने के लिए उनके पिताजी ने 2 कमरे भी उनके नाम पर दिए थे और उसी घर के दूसरे कमरे में गैर अर्जदार उसका भाई रहता है। पीड़ित महिला जब भी घर के बोरवेल से पानी भरने जाती है तो उसे पानी तक नहीं भरने दिया जाता और अगर वो महिला दूसरी जगह से पानी लाती है तो उसको गालियां देने लगता है। और इतना ही नहीं, इस बार उसके भाई ने हद पार कर दी। उसने पीड़ित महिला का हाथ पकड़ के जोरदार तरीके से घुमा दिया जिससे उस महिला का हाथ फ्रैक्चर हो गया, जिसके चलते पीड़ित महिला ने रामनगर पुलिस थाने में रिपोर्ट दर्ज कराई, लेकिन उस पर भी अभी तक कोई कार्रवाई नहीं की गई। इसलिए आज इस महिला ने पत्र परिषद के माध्यम से मांग की है कि जल्द से जल्द गैर अर्जदार के ऊपर कार्रवाई की जाए और उसे सुरक्षित किया जाए। हाँ, माझं नाव प्रिया ईश्वर मोरोतकार। 1 वर्ष झालं माझा भाऊ मला खूप त्रास देत आहे, मला मारावरही आला। तो धमकी देत आहे का तू तलवार आणली आहे, 2 मुंडे छाटाचे आहे, तरी 40 मोकाट सोडत आहे ना। मारलं तर माझा नवरा मधात आला तर माझ्याच नवऱ्याला पकडतो म्हणून पोलीसवाले म्हणत आहे। याच्यावर का कारवाई करावं मला काही समजत नाही बाबा। आता मी का करू सांगा मला। त्याला काय शिक्षा नाही, एवढा माझा हात तोडला, मारलं तरी इतका घाण शिवा देते। नवरा कायले केली म्हणते, माझ्या नवऱ्याला चोदीच्या म्हणते, गुबीत बोटं घालून राहायचे म्हणते, कायले नवरा केली म्हणते, असा तसा घाण शिवा देत आहे। तरी काहीच नाही, माझ्या पोराची गाडी फाडून टाकली, सीटचं कवर नाव चिंध्या केला, तेही पाहणारे माझ्याजवळ आहे। तर आता मी कुठं न्याय मागू ना, कसं का करू सांगा मला तुम्ही। मेन मागणी काय आहे? ते माझी मेन मागणी आहे, त्याला जसं माझ्या नवऱ्याला म्हणते का पकडतो तर त्याच्यावरही काही कारवाई झालं पाहिजे ना। मी माझ्या वडिलाच्या घरात राहतो, आम्ही कसं घर खाली करणार आहे? माझ्या वडिलाचं घर वे, मी भावाचं सगळं केलं ना, माझ्या लहान भावाचं मी ना 3 वर्ष सांभाळ केलं, मरणं गिरणं सगळं मी केलं, त्याला 1 रुपया नाही लावू द्यायला, तेव्हा नाही करायला ना। आता का पाहिजे त्याला? जिवंतपणी म्हणलं होतं आणि हे सगळं करायला आमच्या घराशेजारी हजारे आहे, तो त्याला सपोर्ट करत आहे। चाल म्हणते, कारण की मेडिकल। दिनांक 11 जून को राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चा के राष्ट्रीय संयोजक नितिन चौधरी ने चंद्रपुर में एक पत्र परिषद की जिसमें उन्होंने कहा कि राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चा का गठन मंडल आयोग की सिफारिशों के बाद 22 मई 1990 को दिल्ली में मोर्चे के माध्यम से किया गया, जिसे 32 साल हो गए हैं। तब से ओबीसी मुक्ति मोर्चा अथक और सतत प्रयास कर रहे हैं। इस बार फिर 2022 में ओबीसी के लिए स्थानीय निकायों में मिले आरक्षण के लिए लड़ने का समय है। इसके लिए विदर्भ यात्रा का आयोजन किया गया है। इस विदर्भ यात्रा के जरिए ओबीसी आंदोलन को अंजाम दिया जाएगा। राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चा की ये तीसरी यात्रा है। पहली गढ़चिरौली से चंद्रपुर 1 दिसंबर से 12 दिसंबर 1991 में हुई थी। दूसरी विदर्भ अधिकार यात्रा 8 फरवरी 18 फरवरी 2008 को हुई थी और तीसरी विदर्भ यात्रा 1 जून से 20 जून 2022 को होने जा रही है। मी राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चाचा मुख्य संयोजक नितीन चौधरी। गेल्या 1990 पासून राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चाच्या माध्यमातून ठिकठिकाणी जनजागरण करणे, लोकांना जागृत करणे, लोकांना आपल्या प्रश्नांसाठी भांडण्यासाठी तयार करणे आणि याची समज, याचा दबाव जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांच्यावर पडावा या उद्देशानं आम्ही काम करत असतो। आज या ठिकाणी आपली जी पत्रकार परिषद आहे त्याची मुख्य उद्देश आहे की जे महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून जो विषय गाजत आहे आणि तो विषय आहे की ओबीसींना मिळालेलं राजकीय आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे 27% राजकीय राखीव जागा म्हणजे राजकीय आरक्षण मिळालं होतं ते 27 वर्षानंतर गेलं आणि त्यास जबाबदार कोण, दोषी कोण याची सत्यता सामान्य लोकांपर्यंत
सामान्य OBC मतदारांपर्यंत गेली पाहिजे. लोक समजदार झाले पाहिजे आणि लोकांनी समजदार जागृत ताकदीचे नेते निवडून दिले पाहिजेत, जेणेकरून ते विधानसभेमध्ये कायदा बनवताना ताकदवर कायदा बनवतील. ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत ते योग्य भूमिका घेतील, सरकारवर दबाव आणतील आणि सरकारला सुद्धा योग्य पद्धतीने काम करण्यासाठी लावतील. या पद्धतीची जागृती करण्यासाठी सत्यशोधन यात्रा आम्ही 1 जूनपासून नागपूरपासून सुरू केलेली आहे. आज येथे चंद्रपूरमध्ये लोकांशी, पत्रकारांशी संवाद, त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही भूमिका आमची जावी या उद्देशाने या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. प्रामुख्यानं गेल्या 2 वर्षापूर्वी 4 मार्च 2021 माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की OBCचं राजकीय आरक्षण कायम ठेवायचं असेल तर या संदर्भात आम्हाला काही अवलोकन आहे, आमचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावी. ते 3 प्रश्न त्यांनी म्हटले होते की ज्याचं आरक्षण तुम्ही म्हणतायत OBCचं ते राजकीय मागासले आहे का, याचा एक अहवाल सादर करा. दुसरा असं सांगितलं त्यांनी की अनुसूचित जाती आणि जमाती आणि OBC पद्धतीनं OBC आरक्षणाच्या संदर्भात केवळ राजकीय भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि याचा सरसकट परिणाम हे OBCचं राजकीय आरक्षण घालवण्यामध्ये झालं. जो मेहनत से हमने कमाया, म्हणजे आम्ही मेहनत करून लोकांनी मोर्चे काढून, हजारोचे मोर्चे काढून OBCचं राजकीय आरक्षण मिळवलं, प्राप्त केलं, कायद्याचं रूपांतर झालं. ते आरक्षण 27 वर्षानंतर OBCच्या तोंडातला घास निघून गेलेला आहे आणि आपल्या चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत विदाऊट OBC रिझर्वेशन. आणि या काळामध्ये लोक जागृत व्हावे, लोकांना या सगळ्या गोष्टींची समज झाली पाहिजे. आणि आमचं एवढं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टींचं पुनर्मूल्यांकन करा राज्य सरकारने. ते जे काय करत आहेत, बांटी आयोग जी प्रक्रिया करतात, आडनावावरून OBCची लोकसंख्या शोधण्याचा प्रयत्न, हे असे काही कृती ते करत आहेत. याच्यामुळे कदाचित उद्याचा अहवाल हा कमजोर ठरू शकतो आणि मान्य कोर्टामध्ये तो नाकारलाही जाऊ शकतो. म्हणून या सगळ्या गोष्टींची राज्य सरकारने जी काही प्रक्रिया केली त्याचं पुनर्मूल्यांकन करावं, त्याचा नवीन एक त्या पद्धतीनं पुनर्मूल्यांकन करून नवीन प्रक्रिया त्यांनी सुरू करावी, जेणेकरून OBCचं आरक्षण टिकलं पाहिजे. आणि विरोधी पक्षांचं आमचं म्हणणं आहे हे ठीक आहे, विधान परिषदमध्ये कोण गेला, राज्यसभेमध्ये कोण पाठवलं आणि जिंकलो आम्ही, याच्यापेक्षा OBCचं आरक्षण वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करावे, एवढं आव्हान आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला करत आहोत. धन्यवाद. संत कबीर महोत्सव समिति चंद्रपुर की ओर से मंगलवार 14 जून 2022 को प्रियदर्शनी हॉल में शाम 4 बजे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के दूसरे गुरु और एकता के प्रतीक संत कबीर नगर की जयंती के अवसर पर संत कबीर महोत्सव बड़े पैमाने पर मनाया जा रहा है। प्रबोधन के प्रथम अधिवेशन में अम्बेडकर आंदोलन के विद्वान और संत कबीर महोत्सव समिति चंद्रपुर के अध्यक्ष खुशहाल तेलंग ये महोत्सव की अध्यक्षता करेंगे। छत्तीसगढ़ के चलो बुद्धा की ओर अभियान के प्रसारक नंद कुमार बघेल महोत्सव का उद्घाटन करने वाले हैं। प्रोफेसर IIT और इतिहासकार राम पुनियानी और पेरियार समूह हैदराबाद के JD इस मौके पर सरैया शैक्षिक मार्गदर्शन करेंगे। आम्ही संत कबीरांचा हा महोत्सव साजरा करीत आहोत। शिवाय संत कबीर हे संत मताचे प्रवर्तक होते। अत्यंत शालीनता, अत्यंत नम्रता ही त्यांच्यामध्ये रुजलेली होती। मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा देखील त्यांच्या मनामध्ये रुजलेली होती। म्हणजे बुद्धाचा जो विचार होता, मैत्रीभाव, तो त्यांच्यामध्ये खचून भरलेला होता। तो मैत्रीभाव जनसामान्यापर्यंत पोहोचावा। जे वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत त्या धर्मांच्या लोकांचं एकीकरण व्हावं, सर्व लोक हे गुण्यागोविंदाने नांदावेत, यासंबंधी त्यांनी जे काही विचार प्रदर्शित केलेले आहेत ते प्रदर्शित केलेले विचार हे लोकांपर्यंत जावे आणि आपला देश एक संघ व्हावा, एकात्म राहावा, ही सुद्धा यामागची आमची भावना आहे। आणि म्हणून या कबीर महोत्सव घेऊनच आम्ही थांबणार नाही आहोत। तर यापुढे जाऊन एक सद्भावना मंचाद्वारे सर्व अल्पसंख्याक लोकांवर जे काय होणारे अन्याय अत्याचार आहेत त्याचा निपटारा कसा करता येईल आणि अल्पसंख्याक हे बहुसंख्याक कसे बनतील, हा सुद्धा या कबीर महोत्सव समितीमार्फत आमचा प्रयत्न राहणार आहे। तेव्हा अशा या अत्यंत गहन गंभीर कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहावे। यामध्ये आम्ही केवळ वैचारिक प्रबोधनच करणार नाही आहोत, तर यामध्ये सांस्कृतिक हा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा एक ठेवा आम्ही जनतेपुढे सादर करणार आहोत।
प्रसिद्ध नाटककार संजय जीवने लिखित एकल नाट्य संत कबीरावांच्या जीवनावरचं या महोत्सवामध्ये सादर होणार आहे। त्याचाही सर्व जनतेने हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे द्वितीय गुरु म्हणून त्यांचा उल्लेख होतो। संत कबीर यांचं विचार आणि तत्त्वज्ञान त्यांच्या दोह्याच्या माध्यमातून जे मांडत आहे ते ह्या देशातील एकतेचं प्रतीक आहे। त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी केलेलं त्यांचं काम हे डोळ्यातून प्रगट होतं। ते निरपेक्ष आहेत। त्यांच्यामुळं जीवनाला खऱ्या अर्थानं एक आयाम देणारी, अर्थ देणारी अशी त्यांची विचारसरणी आहे। आणि म्हणूनच ते म्हणतात, कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी खैर, ना कोहू से दोस्ती ना कोहू से वैर। हे विचार त्यांच्या निरपेक्षते भावनेचं प्रतीक आहे। संत कबीर आजची परिस्थिती लक्षात घेता संत कबीरांचे विचार जे त्याही काळात होते ते ह्या काळात कामी पडत आहे, म्हणजे त्याचा उपयोग होणार आहे। त्या काळात असलेली धार्मिक दंभपणा, ह्याही काळात असलेला धार्मिक दंभपणा, त्या काळात असलेली धार्मिक कट्टरता, आजच्या या सध्याच्या प्रसंगीसुद्धा असलेली कट्टरता ही समकालीन ठरते कबीरांच्या विचारांच्या। आणि म्हणून संत कबीरांचे विचार सर्व समाजामध्ये जावे, सगळ्या लोकांमध्ये जावे आणि ह्या देशातील कट्टरतेला नष्ट करून एक गुण्यागोविंदाने समाज राहावा। ह्या वयाला अशा अवस्थेमध्ये कबीरांची महती अधिक वाढते, कबीरांच्या विचारांचं अधिक महत्त्व वाढते। आणि म्हणूनच संत कबीर महोत्सव समितीने ठरवल्याप्रमाणे 14 जूनला इंदिरा गांधी प्रियदर्शनी सभागृहामध्ये 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। ह्या कार्यक्रमाला भारतातील विचारवंत डॉक्टर राम पुनिया जे IITचे प्रोफेसर होते, ते JNUलाही प्रोफेसर होते, ते आणि पेरियार ग्रुप चालवणारे विचारवंत PD सरेजा हे प्रमुख मार्गदर्शक राहणार आहे। आणि या कार्यक्रमात अपने बच्चों को शानदार भविष्य के लिए तैयार कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ। किसी भी इंस्टीट्यूट को ज्वाइन करने से पहले एक बार जरूर मिलिए। एलिवेट इंस्टीट्यूट JEE, नीट और बोर्ड्स की संपूर्ण तैयारी के लिए विश्वसनीय नाम एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर।